जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। सगुण भजन हा समास श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण पाहतोय। सद्गुरुपदिष्ट साधनेनं ज्ञान प्राप्त होतं हे निश्चित आहे, पण ज्ञान प्राप्त झालं म्हणून जो सगुण भजन सोडतो तो खरा ज्ञानी नाही हे समर्थांनी स्पष्टपणे सांगितलं। म्हणजे खऱ्या ज्ञानी पुरुषाचं सिद्ध पुरुषाचं भजन कदापि सुटत नाही हे समर्थांना सुचवायचं आहे। सांडील सगुण भजन तरी तो ज्ञाता परी अपेस असं स्पष्टपणे समर्थ म्हणाले। आता सगुण भजन या गोष्टीकडे आपण सखोलतेनं कालच्या निरूपणात पाहिलं। सगुणाची पूजा किंवा सगुणाची उपासना साधना आराधना या सगळ्याचं प्रयोजन तोपर्यंत आहे जोपर्यंत आपला देहभाव आहे। नामस्मरण करणं खरं म्हणजे सगुणोपासनाच आहे, ध्यान करणं ही सगुणोपासनाच आहे, पूजा अर्चा सर्व काही सगुणोपासनेमध्येच येतं। करणारा कर्ता जोपर्यंत तिथे आहे, साक्षी जोपर्यंत तिथे आहे, तोपर्यंत समोर जे आहे ते सगुणच आहे। मग जेव्हा समर्थ सगुण भजन असं म्हणतात त्यावेळी ते सगुण भक्तीला निर्देशित करत आहेत। पण तरीही आपण भजन या विषयाकडे थोडं सूक्ष्मतेनं पाहूया। भज धातूपासून भजन शब्द निर्माण झालेला आहे। प्रेम करणं किंवा कोणत्याही गोष्टीचं अनुसंधान ठेवणं हे भजनामध्ये अपेक्षित आहे। कोणत्याही गोष्टीचं आलंबन भजनामध्ये अपेक्षित आहे। राम 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 असं सतत म्हणत राहणं हेही भजनच आहे। सोहमची ध्यानधारणा हे सुद्धा भजनच आहे। एके ठिकाणी बसून केलेलं अनुसंधान हेही भजनच आहे। आपण कर्म करत असताना आपण त्या कर्माचा कर्ता नाही, आपण आत्मस्वरूप आहोत या अनुसंधानामध्ये राहून कर्तव्यबुद्धीनं कर्म करणं हे सुद्धा भजनच आहे। भजनाचे असे अनेक अर्थ आहेत, म्हणून सोहम भजन असा सुद्धा शब्द आहे, नाम भजन असा सुद्धा शब्द आहे। भजन थोडक्यात आपली साधनाच निर्देशित करतं। समर्थ या साधनेचं महत्त्व सांगताना म्हणतात की जरी प्रत्यक्ष ज्ञान झालं तरी साधना कदापि सोडू नये। जो खरा ज्ञानी आहे तो त्याचं भजन कदापि सोडत नाही। भजन आणखी एक गोष्ट निर्देशित करतं आणि ती म्हणजे प्रेम। आपण जे नाम घेतो ते ज्या भगवंताचं म्हणून आपण घेतो ते नाम प्रेमानं घेणं, तो माझा आहे मी त्याचा आहे अशा एकत्व भावानं घेणं आवश्यक आहे। प्रेम म्हणजे व्यवहारात आपण प्रेम ज्या अर्थानं वापरतो शब्द तो अर्थ इथे नाही। इथे प्रेमचा अर्थ आहे एकच असणे। मी आणि भगवंत निराळे नसून मीच भगवंत आहे आणि जे नाम मी घेतो आहे ते त्याच भगवंताचं आहे अशा एकत्व भावानं नाम घेणं। माऊली हरिपाठामध्ये म्हणतात, एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमा न घाली मन। एक हरी आत्मा असं माऊली म्हणतात। एक जो आहे तोच हरी आहे, तोच आत्मा आहे आणि तोच खरं म्हणजे जीव आहे। जीव आणि शिव यामध्ये मूलतः भेद नाहीच आहे। या भावानं नाम घडणं महत्त्वाचं आहे आणि हे प्रेम आहे। आपण काय करतो, आपण भगवंताला आपल्यापासून वेगळं मानतो, वेगळं ठेवतो आणि ते अंतर राखून आपण भगवंताची भक्ती करतो। सद्गुरू शिकवतात की तो भगवंतच तू आहेस, त्याचं रूप हे तुझं स्वरूप अनुभवाला येत नाही म्हणून निमित्त केलेलं आहे। तिथे तुला तुझ्या स्वरूपालाच पाहायचं आहे। म्हणजे देवच देवाची पूजा करत आहे, तिथे मी कुणी नाहीच आहे असं एकत्वाचं प्रेम साधनेमध्ये अपेक्षित आहे। माऊली म्हणतात, देव देऊळ परिवारू कीजे कोरुनी डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा। एकाच डोंगरामध्ये सगळं काही कोरलेलं आहे। मंदिरही त्याच डोंगरामध्ये कोरलं, त्यातला गाभाराही त्याच डोंगरामध्ये, देवही त्याच डोंगरामध्ये, देवपूजेचं साहित्यही त्याच डोंगरामध्ये आणि पूजा करणाराही त्याच डोंगरामध्ये।
सगळं काही एकाच डोंगरात कोरलेलं आहे, म्हणजे सगळं मूलतः एकच आहे. मी भगवंताचं भजन करतो हा मी तिथे मुळात नाहीच आहे, भगवंतच तिथे व्यापून आहे. असा भाव धरणं आधी आवश्यक आहे. हा भाव धरावा लागतो याचं कारण ही अनुभूती आपल्याला नाही. आज आपल्याला कोणती अनुभूती असेल तर ती देहभावाची अनुभूती आहे. आपल्याला आपल्या देहाच्या माध्यमाने येणारे अनुभव सत्य वाटतात. या अनुभूतीमध्ये आपण आहे. याच्या उलट अनुभूती परमार्थामध्ये अपेक्षित आहे की मी आत्मा आहे, मी देह नाही. मग ती अनुभूती नसल्यामुळे सुरुवातीला तो भावच धरावा लागतो की मी आत्मा आहे, मी हा देह, यातील मन, यातील बुद्धी नाही. यासाठीच श्री महाराज आपल्याला युक्ती सांगतात की रामाला माझा म्हणा, माझा राम असं म्हणा. आपल्याला सवय माझा देह म्हणण्याची आहे, ती सवय हळूहळू माझा राम म्हणण्यानं निघून जाईल, हे महाराजांचं सांगणं आहे. म्हणजे महाराज काय शिकवत आहेत? महाराज नाम, नामी आणि नामधारक यांचं एकत्वच शिकवत आहेत. जो नाम घेत आहे त्याचंच खरं म्हणजे ते नाम आहे, आणि ज्याचं नाम आहे त्याच्याकडनंच ते घेववलं जातं, असं एकत्व त्या ठिकाणी आहे. आणि हे एकत्व म्हणजे प्रेम आहे. माऊलीही आपल्याला म्हणतात की असा भक्तीचा व्यवहार का होऊ नये, म्हणजेच अशी एकत्वानं भक्ती घडावी, असं माऊलींचं सांगणं आहे. इथेही तोच विषय सुरू आहे की सगुण भजन हे खरं म्हणजे निर्गुण बोधानं होणं गरजेचं आहे. नीट लक्ष देऊन ऐका बरं का. करायचं आहे सगुण भजनच, कारण आपण देहभावावरती आहोत आणि देहाच्या मार्फतच आपण ते करणार. आता इथे भजन म्हणजे केवळ भगवंतापुढे उभं राहून टाळ वाजवणं असं समजू नका. आपण जी कोणती सद्गुरुपदिष्ट साधना करतो ती भजनच आहे. ध्यान असेल, नामस्मरण असेल किंवा काहीही, पण हे भजन निर्गुण बोधानं होणं आवश्यक आहे. म्हणजेच करणारा मी तिथे नाही, करणारा तोच तिथे आहे, आणि ज्याचं केलं जातं तोही तोच आत्मा आहे. एकूण काय, आत्मभावानं साधना होणं गरजेचं आहे, अहमभावानं नाही. अहमभाव जर तिथे आला, म्हणजे मी म्हणून करता वेगळा तिथे आला, तर मीचे दुर्गुणही तिथे येतात. आणि मीचा दुर्गुण आहे अपेक्षा ठेवणं, कामना ठेवणं, वासना ठेवणं आणि जाणीव ठेवणं कर्तेपणाची. आपण कालपर्यंत 18व्या पाहिल्या, 19व्या ओवी आणि पुढे समर्थ काय म्हणतायत पहा. निष्काम बुद्धीची या भजना, त्रैलोकी नाही तुळणा, सामर्थ्ये विण घडेना निष्काम भजन. नुसतं सगुण भजन करायला पाहिजे एवढं न सांगता समर्थ म्हणतात ते निष्काम पद्धतीनं व्हायला पाहिजे. म्हणजेच आत्ता आपण पाहिलं तसं त्यातील मी बाजूला काढून ते भजन व्हायला पाहिजे. मी आला की तिथे कामना आली. जे भजन निष्काम बुद्धीनं होतं त्याला त्रैलोक्यात तुळना नाही असं समर्थ म्हणतायत. पण ते पुढं म्हणतात सामर्थ्ये विण घडेना निष्काम भजन. यासाठी अतिशय मोठं आत्मबल लागतं, सद्गुरु कृपा लागते, साधनेमध्ये निश्चय लागतो की माझा कर्तेपणा मी तिथे ठेवणार नाही. ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. प्रत्येक घटनेमध्ये आपल्याला आपला कर्ताभाव ठेवण्याची सवय आहे. साधं भुकेचं उदाहरण आपण पाहूया. भूक लागल्यानंतर आपण अन्न सेवायला लागतो. आपल्या मनात आत अपेक्षा राहते की यानं पोट भरेल, मी अन्न खात आहे असाही भाव त्या ठिकाणी असतो. अशाच प्रकारे प्रत्येक गोष्टीत आपण आपला मी आधी गुंतवतो आणि मग कर्म करतो. करणारा त्यामुळं मी तिथे राहतो आणि मी बरोबर अपेक्षा, कर्मफळ, याची आशा, या सगळ्या गोष्टी येतात. हे काहीही न ठेवता निष्काम बुद्धीनं भजन व्हायला पाहिजे असं समर्थ सांगतायत. म्हणजे निदान त्यात अपेक्षा न ठेवणं हा तरी अभ्यास सुरुवातीला केला पाहिजे. श्री महाराज सुद्धा म्हणतात की काहीही मागण्यासाठी नाम घेऊ नका, कोणत्याही अपेक्षेनं, कोणत्याही इच्छेनं नाम घेऊ नका. माझ्या मुलाबाळांचं नीट होईल, घरादाराचं नीट होईल वगैरे वगैरे गोष्टी मनात ठेवून नामस्मरण करू नका.
अशी अपेक्षा धरू नका की या नामस्मरणाचं फळ म्हणून माझं काहीतरी कल्याण होईल. कुठलीही अपेक्षा न ठेवता, काहीच इच्छा न ठेवता फक्त नामासाठी नाम घ्या, असं श्री महाराज म्हणतात. यालाच खरं निष्काम भजन म्हणायचं आणि ते निष्काम भजनच समर्थ इथे सांगत आहेत. आता पूर्णपणे मी बाजूला काढून भजन होणं ही अवस्था आहे. आत्तापर्यंतचं निरूपण ऐकल्यानंतर काही जणांना असं वाटेल की हे कसं घडणार, माझा मी बाजूला काढूनच भजन करायला जमलं तर मग आपण सिद्धच झालो नाही का? पण आपला मी बाजूला काढून भजन करणं ही येणारी अवस्था आहे. त्यासाठीचा आधी अभ्यास समर्थ आपल्याला सांगतायत की निष्काम बुद्धीनं भजन करायला शिका. फक्त भजनासाठी भजन म्हणून भजन करा. त्यामध्ये मी भगवंताचा आहे, भगवंत माझा आहे असा प्रेमभाव ठेवा. मगाशीच आपण पाहिलं की भजन हा शब्द प्रेमाला सुद्धा निर्देशित करतो. म्हणजे मी आणि भगवंत मुळी निराळा नाहीच असा भाव ठेवायला काय अडचण आहे. तो भाव ठेवून अत्यंत प्रेमपूर्वक भजन करा. चुकूनही त्यामध्ये इच्छा, अपेक्षा, कामना येऊ देऊ नका. त्या सर्व बाजूला करून केवळ भजन करा. जर आपण ठरवलं तर असं आपल्याला करता येतं. असं पहा, समजा आपण 10-15 कामांमध्ये व्यस्त आहोत आणि सकाळपासून आपल्याला 2 घास खाण्याची पण उसंत मिळाली नाही आहे. पण इतकी भूक लागली आहे की 4 घास आता पोटात ढकलावेच लागतील. तर आपण कितीही कामात असलो तरी ते काम आणि त्याचे विचार 2 मिनिट का होईना बाजूला ठेवून अन्न पोटात ढकलतो, घटघट पाणी पितो आणि मग कामाला लागतो. म्हणजे तेवढ्यापुरतं का होईना आपली व्यस्तता, आपलं काम, कामाचे विचार आपण बाजूला ठेवले आणि अन्न पोटात ढकललं. तसंच अभ्यासानं, निश्चयानं हे ठरवावं की माझा मी, माझा अहंकार, माझा कर्ताभाव, आशा, अपेक्षा हे मी नामस्मरणाच्या ध्यानाच्या मध्ये येऊ देणार नाही. फक्त शांतपणे नाम घेईन किंवा शांतपणे सद्गुरूंचं स्मरण करून ध्यानाला बसेन. शेवटी हा अभ्यासाचाच मार्ग आहे. अभ्यास केल्यानंतर हळूहळू साधतं. ज्याला पोहायला येतच नाही त्याला पाण्याची भीती निश्चितच वाटणार. पण जो पोहत असतो तो पाण्यातून समोरच्याला सांगत असतो, बाहेर असलेल्याला, की अरे तू बिंदास ये पाण्यामध्ये, तुला काही होणार नाही. बघ इथे माझे पाय टेकतायत, तुझेही पाय टेकतील. पण भीतीमुळं तो पाण्यात उतरू शकत नाही, कचरतो. पाण्यात जो पडलेला आहे तो पोहण्याच्या अभ्यासामुळं कचरत नाही, अगदी निर्धास्तपणे पाण्यात असतो. तसंच हा अभ्यासाचा विषय आहे. हे कसं जमेल, कर्ताभाव टाकता येईल का, इच्छा आहेतच की, त्या राहणारच की, अशी रड न करता अभ्यास करावा निष्काम भजन करण्याचा, हे समर्थ सुचवत आहेत. म्हणून त्यांनी शब्द वापरलाय, सामर्थ्याशिवाय हे घडत नाही. हे सामर्थ्यच आहे. पोहायला येत नसेल तर पाण्यात पडण्यासाठी धिटाई करावी लागते, सामर्थ्यच वापरावं लागतं. तिथे शारीरिक बल वापरावं लागत नसून आत्मिक बळच वापरावं लागतं आणि पाण्यात उतरावं लागतं. तशाच निश्चयाची, आत्मबलाची इथे आवश्यकता आहे. तर कर्ताभाव निश्चित आपल्याला टाकता येतो. समर्थ म्हणतायत, कामनेने फळ घडे, निष्काम भजने भगवंत जोडे. फळ भगवंता कोणीकडे महदांतर. एखादी इच्छा ठेवली तर भगवंताच्या कृपेनं किंवा नामस्मरण, ध्यान या गोष्टींमुळं आपल्यामध्ये जो सकारात्मक बदल झालेला आहे त्यामुळं ती इच्छा फलीभूत होईलही. पण समर्थ म्हणतायत, इच्छाच न धरता जर भगवत भजन केलं तर प्रत्यक्ष भगवंतच भेटतो. त्यामुळं भगवंतच प्रत्यक्ष भेटणं आणि कोणती तरी इच्छा पूर्ण होणं यामध्ये महदांतर आहे. श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात की भगवंताच्या नामाबद्दल काही अपेक्षा ठेवणं म्हणजे कामधेनू दारात असताना तिला सोडून देऊन गाढवी घरात बांधण्यासारखं आहे. एकूण काय तर निष्काम भजन असावं. समर्थसुद्धा तेच ठसवत आहेत. नाना फळे देवापासी आणि फळं अंतरी भगवंतासी, या कारणे परमेश्वरासी निष्काम भजावे. भगवंतापाशी सर्व इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य आहे.
पण आपण केवळ इच्छापूर्तीच्याच मागं लागलो तर भगवंत हातचा निघून जातो, भगवंत दूर राहतो. म्हणून कोणतीही इच्छा न धरता त्याचं भजन करावं असं समर्थ म्हणतायत. निष्काम भजनाचे फळ आगळे, सामर्थ्य चढे मर्यादे वेगळे, तेथे बापुडी फळे कोणीकडे. भक्ते जे मनी धरावे, ते देवे आपणची करावे, तेथे वेगळे भावावे न लगे कदा. दोन्ही सामर्थ्ये एक होता, काळास नाटोपे सर्वथा, तेथे इतरांची कोण कथा कीटक न्याये. अतिशय सुंदर आणि स्पष्ट ओव्यांमधून समर्थ निष्काम भजनाचं सामर्थ्य सांगतायत. ते म्हणतात, निष्काम बुद्धीनं जर आपण भजन केलं, कोणतीही साधना केली, तर त्याच्या फळाला कसलीही तुलना नाही. पहा, फळाची अपेक्षा ठेवायची नाही आहे, पण भजन करायचं आहे, तर त्या भजनाचं फळ जे मिळतं ते अलौकिक मिळतं. खरं म्हणजे भगवंतच त्या भजनाचं फळ आहे. ज्याचं फळ प्रत्यक्ष भगवंत आहे, त्याची तुलना कशी होणार. समर्थ म्हणतायत, सामर्थ्य चढे मर्यादे वेगळे असं घडून येतं. जो उपासक अपेक्षा न ठेवता साधना करतो, त्याच्या अंगात वेगळंच सामर्थ्य चढत जातं. साहजिक आहे, भगवंत त्याच्यामध्ये आहेच. जसं श्री महाराज म्हणत नाहीत का, मारुतीमध्येही देवांश होता जसा तुमच्यामध्ये आहे, त्यानं तो फुलवला, तुम्ही तो झाकून विझवून टाकला. म्हणजे जो साधक आहे त्याच्यामध्येही भगवंत आहेच की. मी बाजूला ठेवून त्यानं साधनेचा अभ्यास केला तर एकीकडे भगवंत प्रगट होत जातो आणि दुसरीकडे देहबुद्धीचा मी मावळू लागतो. जसं हळूहळू पहाट फुटली की अंधार निघून जातो, त्या पद्धतीनं साधकामध्ये सामर्थ्य वाढायला लागतं. मग त्याच्या दृष्टीनं फळाची काहीही किंमत राहत नाही. तेथे बापुडी फळे कोणीकडे असे शब्द समर्थ वापरतात. मग अशा वेळी भगवंत त्याचा दास होऊन राहतो. खरं म्हणजे त्याच्या मनात इच्छाच येणं बंद होतं, कारण आंतरिक शुद्धी घडत असते म्हणून. आणि तरीही इच्छा आली तर ती कसली इच्छा असणार. वैषयिक इच्छा निश्चितच असत नाही. इच्छा असते ती भगवत प्राप्तीबद्दलची, भगवंताच्या भक्तीबद्दलचीच. जो संकल्प असतो तो सत्यच असतो आणि म्हणून तो नारायण भगवंत पुरवतो. सत्य संकल्पाचा दाता नारायण असं तिथं होऊन जातं. आणि मग कधीकधी तो संकल्प उमटायच्या आधीच त्याची पूर्तताही घडून येते. भक्ते जे मनी धरावे, ते देवे आपणची करावे असं समर्थ म्हणतात. पण ओवीच्या सुरुवातीला भक्त हा शब्द आहे. कोणीही काही मनात आणलं तर भगवंत पुरवतो असा अर्थ नाही. तो आधी भक्त व्हावा लागतो आणि तो भक्त निष्काम भजनामुळेच होतो. त्या वाटेवरून जाताना आतील इच्छाच संपुष्टात येतात आणि मग इच्छा उरते तर ती फक्त साधनेची उरते आणि तोच सत्य संकल्प उरतो. इच्छा उमटते तर मी आत्मा, मी ब्रह्म या स्वरूपाचीच उमटते किंवा राम माझा, मी रामाचा अशा स्वरूपाची उमटते आणि मग ती इच्छा भगवंताकडून पूर्ण केली जाते. समर्थ म्हणतायत, तेथे वेगळे भावावे न लगे कदा. वेगळी म्हणून प्रार्थना करावीच लागत नाही. मनात यायचा अवकाश की भगवंतच इच्छा पूर्ण करतो. दोन्ही सामर्थ्य एक होता, काळास नाटोपे सर्वथा असं पुढे समर्थ म्हणतात. निष्काम भजन करणाऱ्याला भगवंतच भेटल्यामुळं त्याच्या ठिकाणी दोन गोष्टी असतात. एक म्हणजे आत्मज्ञान आणि दुसरी म्हणजे भगवंताची भक्ती. असा आत्मज्ञानी भक्त इतका सामर्थ्य संपन्न असतो की इतर वैषयिक इच्छा, कामना, वासना या त्याच्यासाठी एखादा किडा असावा तशा नगण्य असतात. तेथे इतरांची कोण कथा कीटक न्याये. समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात, म्हणून निक्काम भजन वरी विशेष ब्रह्मज्ञान, तयास तुळिता त्रिभुवन उणे वाटे. येथे बुद्धीचा प्रकाश आणिक न चढे विशेष, प्रताप कीर्ती आणि यश निरंतर. निरूपणाचा विचार आणि हरिकथेचा गजर, तेथे होती तत्पर प्राणी मात्र. अशा या आत्मज्ञान संपन्न भक्तापाशी काहीही कमी असत नाही असंच समर्थ सांगतायत.
त्या आत्मज्ञानी भक्ताचा महिमा बुद्धीला आकलन होऊ शकत नाही. त्याचा प्रताप, त्याची कीर्ती, त्याचं यश निरंतर वाढत राहतं. अशा ज्ञानी भक्तापाशी काय असतं? आत्मज्ञानाबद्दलचा विचार बोलला जातो. भगवंताच्या उपासनेबद्दल बोललं जातं. निरूपणाचा विचार आणि हरिकथेचा गजर असं तिथं होत राहतं. अर्थातच त्याचा लाभ करून घेण्यासाठी पुष्कळ माणसं तिथं आकर्षित होतात. तेथे होती तत्पर प्राणी मात्र. जेथे भ्रष्टाचार घडेना तो परमार्थही दडेना, समाधान विघडेना निश्चयाचे. एका शुद्ध भगवंताच्या विचाराशिवाय, आत्मज्ञानाच्या विचाराशिवाय तिथे आणखी कोणताही आचार असत नाही. भगवंताला सोडून जे काही आहे ते सगळं भ्रष्ट आहे. या अर्थानं तिथं कोणताही भ्रष्ट आचार घडत नाही आणि त्यामुळं तिथे असलेला परमार्थ लपून राहू शकत नाही. जसं प्रत्येकालाच समाधानाचा शोध आहे, आनंदाचा शोध आहे, तसंच प्रत्येकाला त्यातील खोटेपणाही कळतो. तिथे खोटेपणा नाही आहे हे लक्षात आल्यानंतर साहजिकच मनुष्य तिकडे आकर्षित होतो. कारण जो परमार्थाचा उपदेश करत असतो तो ज्ञानी भक्त असतो. त्याच्यापाशी केवळ आत्मज्ञान असतं आणि त्या आत्मज्ञानाचा निश्चय असतो. त्यामुळं तिथं लोकसंग्रह भरपूर झाला तरी त्या ज्ञानी भक्ताचं समाधान बिघडत नाही. त्यानं आपलं आत्मज्ञान निश्चयानं सांभाळलेलं असतं म्हणून समाधान विघडेना निश्चयाचे. सारासार विचार करणे, न्याये अन्याये अखंड पाहणे, बुद्धी भगवंताचे देणे पालटेना. भक्त भगवंती अनन्य, त्यासी बुद्धी देतो आपण, यदर्थी भगवद्वचन सावध ऐका. त्या आत्मज्ञानी भक्ताचं लक्षण समर्थ सांगतायत. त्याच्यापाशी सारासार विचार, न्याय अन्याय विचार आणि आपण भगवंत आहोत हा आत्मभाव अखंडपणानं असतो. त्यामध्ये कदापि बदल होत नाही. आणि हे सांगताना दुसऱ्या बाजूनं याच गोष्टींचा अभ्यास करायला ते आपल्याला सांगतात की कायम सारासार विचार करा, विवेकामध्ये राहा. आपण आत्मस्वरूप आहोत हे कदापि विसरू नका. आपण आत्मा आहोत हाच न्याय आहे आणि आपण देह आहोत हा अन्याय आहे. त्यामुळे न्याय आणि अन्याय अखंडपणानं पहा. हे सगळं भगवंत करून घेतो हाही भाव त्या ठिकाणी पाहिजे. आपला कर्तेपणा तिथे नसला पाहिजे. कर्तेपणा जर तिथे आला तर हे भगवत भजन निष्काम ठरत नाही. हे सर्व काही करणं म्हणजे त्यात सारासार विवेक आला, न्याय अन्याय विचार आला, नामस्मरण आलं, ध्यानधारणा आली, आत्मभावाचा अभ्यास आला. हे सगळं काही भजन आहे. मात्र ते निष्काम झालं पाहिजे. तसं जर ते घडलं तर जो आत्मभाव प्रगट होतो तो कधीही पालटत नाही असं समर्थ सांगतायत. शेवटी हे सगळं भगवंताच्या सत्तेनं घडून येतं. याला पुष्टी देण्यासाठी समर्थ म्हणतात, भक्त भगवंती अनन्य, त्यासी बुद्धी देतो आपण, यदर्थी भगवद्वचन सावध ऐका. जो भक्त भगवंताशी अनन्य होतो, हे महत्त्वाचं आहे बरं का, सामान्य भक्त नाही. जो भगवंताशी अनन्य आहे अशा भक्ताला भगवंतच मार्ग दाखवतो, भगवंतच योग्य ती बुद्धी देतो. समर्थ म्हणतात, या संबंधीचं वचन आहे भगवंतांचं गीतेमध्ये. त्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. ददामि बुद्धियोगम तम येन मामुपयांति ते. भगवद्गीतेतील 10व्या अध्यायातील 10व्या श्लोकातील ही ओळ आहे. समर्थ समासाच्या शेवटी म्हणतात, म्हणून सगुण भजन वरी विशेष ब्रह्मज्ञान, प्रत्ययाचे समाधान दुर्लभ जगी. या 3 गोष्टी एकत्रित असणं अत्यंत दुर्लभ आहे. सगुणाचं भजन पाहिजे आणि ते कसं पाहिजे हे विस्तारपूर्वक पाहिलं. असं जर निष्काम भजन केलं तर निश्चितच ब्रह्मज्ञान म्हणजेच आत्मज्ञान प्राप्त होतं. तेही पाहिजेच, पण ते प्राप्त झाल्यानंतरही भजन सुटलं नाही पाहिजे. म्हणजेच ब्रह्मज्ञानाबरोबर भजनही पाहिजे आणि भजनाबरोबर ब्रह्मज्ञानही पाहिजे आणि प्रत्ययाचं समाधान पाहिजे. म्हणजेच आत्मानुभूतीतून आलेलं समाधान पाहिजे.
मानलेलं किंवा इंद्रियांचं समाधान नाही, प्रत्यक्ष रोकडी प्रचिती मिळालेलं समाधान, आत्म्यापाशी पोहोचल्यानंतर आत्म्यातून प्रगट झालेलं समाधान पाहिजे. या 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सगुण भजन निरूपण नाम समास 7वा श्रीराम. यापुढे आता प्रचित निरूपण नावाचा 8वा समास आहे. तो आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.